गाईज नमस्ते, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सो आता आपण चाललेलो आहोत थोडं फिरण्यासाठी. सो डिस्टन्स आहे 8 ते 10 किलोमीटरच्या अंतरावर. मी कैलास भाऊ आणि श्रेयांश चालला आहे. सो श्रेयांश हट्ट करत होता की गाडी चालवायची मला म्हणून, पण लहान लेकरं हे हट्ट करतच असतात. सो आता आपण निघालेलो आहोत डोंगरकडा. हे डोंगरकडे नको, मला ते रस्ता कटत नाही, काय नाही, लय टाइम लागते. इकडेच बरं मराठ्याला संकट जाऊन मराठ्याला कुठे जाऊ? असते पाणीपुरी डोंगरकड्याची खाली होती आम्ही. रस्ता कटत नाही, काय नाही, खराब. सो गाईज आता आम्ही डोंगरकड्याचा प्लॅन कॅन्सल करून मराठ्याला चाललेलो आहोत. तर श्रेयांशला आज पाणीपुरी खायची इच्छा होत आहे, त्याच्यासाठी आम्ही पाणीपुरी पार्सल घेऊन येणार आहोत. पाणीपुरी खायची ना? डोंगरकड्याचा रस्ता कटत नाही, लय खराब रस्ता आहे. बोर होतं बरं. असं नाही जायचं, मराठ्याला चाललो आपण. डोंगरकड्याला जायला नाही आपण. मराठ्याला. मला वाटतं किती किलोमीटर आहे इथून? हो श्रेयांश ऊन येत नाही ना डोळ्यावर. मित्रांनो, मराठा इथून 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. सावरगाव टू मराठा. काय काढायले? काढू नका म्हणा पप्पा. अबे ऊन येत नाही डोळ्यावर. हे गाईस, आमचं गाव जरी रानावर असलं तरी पाहू शकता तुम्ही रोडची क्वालिटी कशी आहे. एकदम सगळे स्टेट्स हायवेज आहे त्या रोडला. हॅलो गाईज, आम्ही चाललेलो आहोत मराठ्याला. तेज गति के गेंदबाज अशोक शर्मा के लिए भी एक्सपेंसिव रहे रवाना. एक बार फिर से एक और मैच में एक विकेट, लेकिन 13 से क्या मेरा गाडीतच राहिला होता? हो, कॅमेरा गाडीतच राहिला होता. उनके नाम और ओवरऑल गुजरात सैटिस्फाइड. बॅगमध्ये ठेवायचा मग. बॅगमध्ये ठेवला होता ना आपण, परत आणला मग गाडीमध्ये. परत चालला मग गाडीमध्ये. तुझा बघा. जंगलमध्ये चाललेले आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारचं आमच्या गावाकडे चारी बाजूने हे जंगल आहे. सो आता हे कसं आहे, पानझडी असल्यामुळे यांचे जे झाडांचे पान हे गळून जाईल. मित्रांनो, अर्धा किलोमीटर फक्त असा रस्ता आहे. ते पण गव्हर्नमेंटची मान्यता याला भेटलेली आहे, पण थोडंसं काही कारणामुळं थोडंसं याचे अडकलेलं आहे. काय नाही रे, समोर गावाकडे दिसला. आजीबाई बघ, आजीबाई बाय कर, बाय. हा मित्रांनो, श्रेयांशनं आजीबाईला बाय केलेला आहे. भया ऑर्डर द्यायची, भया जाणार द्यायचं काय डबा. मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत मराठ्यामध्ये. सो कुठे पाणीपुरी भेटते तिथे. घाबरायचं नाही, अजिबात घाबरायचं नाही. सो मित्रांनो, मराठ्याला आम्हाला पाणीपुरी भेटली नाहीये. एक गाडा होता, पण तेवढी स्वच्छता नव्हती, त्याच्यामुळे आम्ही तिथं घेण्याचं कॅन्सल केलं आणि आता आम्ही निघालेलो आहोत वारंग्याला. सो असा आमचं डिस्टन्स वाढलेलं आहे. श्रेयांश, कुठं चाललो आपण? वारंगा. गरंगा नाही, वारंगा.
व्यवस्थित आहे. इवन रोडवर आपल्याला गतिरोधक पण नाही आहेत. सगळी बाकीची मी फटाके उडून टाकले खाली. हे जे आपण रस्त्यावर चाललो ते स्टेट हायवे आहे. सो A1 क्वालिटीचा हायवे आहे. हे गाईस, आता आपण आलेलो आहोत वारांग्यामध्ये. मित्रांनो, आता आपण मावशी चिल्लर नाही हो. तो आता आपण आलेलो आहोत बेकरीकडे. हे कसं आहे? 120 रुपये पाव किलो. फ्रेश आहे? द्या, पाव किलो द्या. सो गाईज, आपण आता पाव किलो पेढा घेतलेला आहे आणि सकाळच्यासाठी आपण ब्रेड पण घेणार आहोत आणि श्रेयांसला काही चॉकलेट्स पण घेणार आहोत. सो गाईज, आपण अशा प्रकारे टोटल खायचे प्रोडक्ट आपण घेतलेले आहेत. गाईज, आता आपण निघालेलो आहोत. परत आपल्याला गावाकडे जायचं आहे. आणि हे बघा, हे अशा प्रकारे हे वारंगा आहे. आपण गाडी इथं समोर लावलेली आहे आणि बेकरीचं नाव आहे तर माजिस्सा बिकानेर मिठाई घर. सामान हे आपल्याला डिक्कीमध्ये ठेवावं लागणार आहे. सो गाईज, आता आपण निघालेलो आहोत परत. बस मग श्रेयांस मागं बसलेला आहे. चॉकलेट भेटली का? Please fasten your seatbelts. सो अशा प्रकारे आम्ही खारी, पाव किलो पेढा आणि श्रेयांसला 2 चॉकलेट. सो आमचा इमरती घ्यायचा प्लॅन होता, पण आम्ही टेस्ट केल्याच्या नंतर ती काही व्यवस्थित लागली नाही. सो त्याच्यामुळे आम्ही कॅन्सल केलं. कैलास भाऊ, सीट बेल्ट लाव. श्रेयांस मागे मस्त एन्जॉय करतोय बघा. मस्त टाइमपास करतोय तो मागे, गाड्या वगैरे बघतोय. CNG आहे आपल्या गाडीमध्ये आणि पेट्रोल पण अर्ध्या टँकच्या वरच आहे. मांडीवर बसून का तुला चालू देतात? श्रेयांचं म्हणणं आहे की त्याचे बाबा त्याला मांडीवर बसून ड्रायव्हिंग करू देतात. लहान मुलांना ड्रायव्हिंग करायची नसते. लायसन आहे का तुझ्याकडे? लायसन्स नाही घ्या. हा, गेटमध्ये करत असेल मागे पुढे मागे पुढे. हा, हे हायवे आहे. हायवेवर कसं जमल? हा, भूत नाही, ऍक्सिडेंट होते. ऍक्सिडेंट. हा, गाडी येत नसेल तर आपल्याला. तू मोठा झाला की मग गाडी शिकवतो तुला. काय पोलीस वाला सो आता आम्ही परत आलेलो आहोत मनाट्याला. सो त्याला मनाट्यात पाहू पोलीस वाला शकता दाखव. मनाट्याचा जो आपल्या गावाकडचा जो माळ आहे. चाबी टाकी ते बे. चाबी दुसरीकडे टाकली कुठं तोपर्यंत याच्यात या ड्रॉप मध्ये. मित्रांनो, आता आपण थांबलेलो आहोत आईस्क्रीम घेण्यासाठी. सो घरून सांगितलं होतं आईस्क्रीम आणण्यासाठी आणि वारंगा क्रॉस केल्याच्या नंतर घरच्यांचा फोन आला आईस्क्रीम घ्यायसाठी.
एवढ्या मोठ्या आईस्क्रीम आणलेल्या या अलीकडे या. अलीकडे हां बसू दे पप्पाला. हुशार आहेस की नाही तू? हा गाडव आहे पोरगं. कुठं ठेव आता? बॅक साईडला ठेवून दे ना. मित्रांनो अशा प्रकारे आमच्या गावाकडे जंगल आहे. सो हे पावसाळ्यामध्ये एवढं प्रचंड भयानक असं दिसते ना, कारण की आता याच्याकडे पाणी नसल्यामुळे तुम्हाला वाटत असेल की हे छोटंसं असेल जंगल, पण याच्यामध्ये आपल्याला विविध प्रकारचे प्राणी सुद्धा आढळून येतात. अशा प्रकारे मित्रांनो चढ आमच्या गावाकडे लागतो. सो मित्रांनो आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 6 आणि सनसेट बघू शकता तुम्ही. एकदम अप्रतिम असा नजारा आपल्याला बघायला मिळतो. ह्या लाखाडीमधला महादेवाचं मंदिर आहे. फार वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे आणि फार जुनं मंदिर असं आहे. हे बघा शेळ्या किती मोठ्या शेळ्या आहेत की नाही? आपण शेळीच्या अंगावरच घालूता. ते माणूस मारेल ना मग आपल्याला. तर मित्रांनो आता पोहोचलेलो आपण गावामध्ये. आपण बंगल्याकडे चाललेलो आहोत. हे बघा छोटं पिल्लू. छोटं पिल्लू आहे का? दिया बघा दिया. आता कशी न्यावं गाडी आपण? वाटत नसते दिया काय घ्या सारखा की रे खूप खाना. तर मित्रांनो आता आपण अशा प्रकारे पोहोचलेला आहो गावामध्ये आणि इथून आपल्या बंगल्याचं डिस्टन्स हे 500 मीटरच्या अंतरावर येते. सो आता मी तुम्हाला गावातील ब्रह्मदेवाचं मंदिर पण दाखवणार आहे. हे मंदिर. शेळ्या बघा शेळ्या. श्रेयांश किती शेळ्या येतात? आता आपल्याला थांबावं लागणार आहे. श्रेयांश आपण पोहोचलो आता. हात अडकायचा आहे त्याचा. त्यानं कार कशी नेली मतात आता? जाते सो गाईज अशा प्रकारे आपण आता पोहोचलेलो आहोत आणि थोडंसं फ्रेश पण वाटत आहे आता फिरून आल्याच्या नंतर, कारण की पूर्ण 1 आठवडा आम्ही फिरलो नव्हतो. हे बघा उठायला तयार नव्हता. तो म्हणत असेल मालक तुझ्या घरी तू. सो चला यार लॉकड की हे रे की उठलं का? हा उठलं. चला या हे या छोटे चॉकलेट दे. याची चप्पल काढा. हो
चप्पल काढली मी छोटी चॉकलेट दे तिला. म्हणजे आता घेऊ बाबे. चला लॉक करू गाडी. दे ना. देतो लॉक करू. चालते चल. आता दे की. आता दे ना. ए दे दे त्याला दे हातात दे. त्याला गुन्हा नाही होती ना लई लाल झालं. बरं नाही चला आपल्याकडे हे आहे ना हे आहे ना चला हे आहे हे आहे की आपल्याकडं. पप्पाची कट्टी धरू का हे आहे आपल्याकडे चला. नको हे घ्या हे घ्या हे सगळे याच्या चॉकलेट्स आहेत आहे त्याच्यात अजून. चला वरी चला. सो मित्रांनो अशा प्रकारे आम्ही पोहोचलेलो आहो आणि मला वाटते की इथेच आपण छोटासा एक ब्लॉग आपण इथेच एंड करूयात आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. मित्रांनो चॅनलला लाईक करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.